भारताला म्हणतात जगाचा हार्ट अटॅक कॅपिटल, माहितीच असेल तुम्हाला. ते यामुळे थोडीच आहे की शेजाऱ्यांशी भांडणं खूप होतात म्हणून. भांडणं तर त्यांच्याशी होतात ज्यांच्यासाठी आपल्याकडे खूप गोड भावना असतात आणि ज्यांच्याकडे आपल्यासाठी पण तशाच गोड भावना असतात. दोन्ही बाजूंनी गोड गोड भावना, आणि या सगळ्या भावना एकत्र येऊन हार्ट अटॅकच झाला. किती या गोड भावना. मरा मग. ज्याच्यावर प्रेम आहे त्याच्यासाठी पुऱ्या बनवाल की नाही? कढईत तेल उकळतंय आणि त्यात भराभर गरमागरम पुऱ्या तळल्या जात आहेत. काय मस्त गोल गोल, अगदी तुझ्या गालांसारख्या मऊ मऊ गोऱ्या गोऱ्या पुऱ्या. मर. ज्याच्यावर प्रेम आहे त्याला काय तुम्ही हेल्दी वेगन डाएट देता का? आज तुझ्यासाठी हे स्प्राउट्स, कारण आज खूप प्रेम आलंय तुझ्यावर. आणि ही खेडेगावांकडे सुद्धा असंच काहीसं चालतं. घरातली महिला बरणीमध्ये लोणचं घालते आणि ती लपवून ठेवते, कारण लोणचं रोज तर बनत नाही आणि विकत आणायचा खर्चही परवडत नाही. मग वर्षातून 1-2 वेळेस आंब्याचं फणसाचं लोणचं घालतात. ते जपून ठेवलं जातं कारण संपून जाईल. आणि मग ज्याच्यावर फारच प्रेम असतं त्याच्या ताटात ते तेलात माखलेलं फणसाचं लोणचं वाढलं जातं. हा आहे भावनांचा खेळ. पण जागरूकता नसताना या सगळ्या भावना काय उपयोगाच्या? आणि मग समजतच नाही की हा कोलेस्टेरॉल एवढा का वाढतोय बुवा. आपल्या मते आमच्यानुसार वेल मिनिंग नाती कुणाचीच नसतील आणि आपल्या इतकं हार्ट अटॅकमुळे कोणी मरत सुद्धा नाही.